आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण आष्टी तालुक्यामध्ये या कडी नदीमध्ये जो झालेला पूर सारखा इश्यूमध्ये आमचा 6 गाव ऑलमोस्ट यामध्ये इम्पॅक्ट झाला होता। त्यामध्ये एअरलिफ्ट शिवाय कुठलाही पर्याय नव्हते। त्यानंतर आम्ही मान्य DCM साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय तिकडेचे आमदार सुरेश दस या दोन्हीचा संपर्क करून आपण एअरलिफ्टसाठी मागणी केलं होतं। त्यानंतर सदर्न कमांडचा एअरलिफ्टचा परमिशन भेटण्यानंतर ऑलमोस्ट चॉपर 1:15ला लँड झाला होता आष्टीमध्ये। त्यानंतर आपण 3-4 ठिकाणातून ऑलमोस्ट 52 लोकांना बाहेर काढलेलं आहे, सेफली काढलेलं आहे आणि त्या चॉपरमधून 24 लोकांना आणि स्थानिक प्रशासनाने 27 लोकांना किती लोकांना तिकडून रेस्क्यू केलं। या सगळ्या घटनाक्रमात कोणाचा मृत्यू झाला का, कोणी वाहून गेले ती काही माहिती आहे? एक माणूस दामनगाव या गावामधून वाहून गेल्याची माहिती आहे, त्यांचा शोध चालू आहे आता। आणि दुसरा त्यांच्या रेस्क्यूच्या दरम्यान एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यांचा आता PM साठी आपण बॉडी पाठवलं आहे। तर एकदा PM रिपोर्टच्या नंतर त्यांचा एक्झॅक्ट कारण काय तो मला कळणार। जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करतायत काय नाही? आता आज जो पाऊस चालू होता ऑलमोस्ट मला असं वाटतं की 40 mm जवळपास आमच्याकडे पाऊस चालू होता आज। आणि आज जो पूरसारखा परिस्थिती भरपूर तालुक्यामध्ये आणि गावामध्ये होता, त्या पूर्ण आपण विश्लेषण करून उद्या आपण सर्व शाळांना, सर्व अनुदानित असेल, शासकीय असेल आणि सर्व प्रोफेशनल कॉलेजेस हे सर्वांना आपण सुट्टी जाहीर करतो। शेततलाव आणि पाझर तलाव देखील काही ठिकाणी फुटल्याची माहिती आहे, किती अधिकृत नाही त्यामध्ये 2-3 ठिकाणी आता धोकेदायक आहे म्हणून मला सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपण स्टेट डिपार्टमेंट असेल आणि जिल्हा परिषद लघुसिंचन असेल हे दोन्हीला आपण सूचना दिलं होतं आणि तिकडेच्या दुरुस्ती आणि पिचिंग वर्क हे करून आपण रिस्क कसे कमी करू शकतो त्याप्रमाणे करण्याच्या सूचना आपण दिल्या होत्या। सर 17 सप्टेंबरला बीडमध्ये ध्वजारोहणाबरोबरच रेल्वे स्टेशनचं देखील उद्घाटन होते, रेल्वे सेवेचा शुभारंभ होते, कसा कार्यक्रम होणार थोडक्यात? त्यामध्ये आता 17 तारीखला आमच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या नंतर आपण रेल्वेचा फ्लॅग ऑफ करणार आहे। यामध्ये रेल्वे बीडपासून अहिल्यानगरपर्यंत जाणार आहे। त्या कार्यक्रमाचा फ्लॅग ऑफ माननीय मुख्यमंत्री साहेब आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार सरांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। त्यामध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सर्वजण उपस्थित असणार आहे। हे पूर्ण जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आपण असे सांगू शकतो आणि यामध्ये सहभाग होण्यासाठी आणि या रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी मी सर्व बीडकरांना आवाहन करतो आणि निमंत्रण देतो। प्रमाणे पूर्ण आज आणि काल आतापर्यंत जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना आणि मदत वाटप असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, सर्वांचे आढावा माननीय पालकमंत्री आणि आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब येणार आहे। त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याचे करावा साहेब येणार आहे। त्यासोबत तुम्हालाही माहीत असेल आपण अंबाजोगाई मेडिकल कॉलेजसाठी सारे एक मास्टर प्लॅन तयार केलं होतं आणि त्यामध्ये आता आमच्या 500 बेडेड जो हॉस्पिटल आहे तो आता 1150 किती करण्याचा निर्णय घेतला होता। तो त्याच्याबद्दल सुद्धा एक फायनल सादरीकरण हे सरांच्या समोर होणार आहे। त्यासोबत त्या सेम लाईन्समध्ये आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचा सुद्धा एक मास्टर प्लॅन तयार करणार आहे। डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सुद्धा जो सुपर स्पेशालिटी पाहिजे, इतर व्यवस्था पाहिजे, हे सर्व बघून आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सुद्धा एक मास्टर प्लॅन तयार करणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा आपण एक अर्धा तासचा वेळ उद्या दिलेला आहे। त्यानंतर 8 पर्यंत आमच्या शासकीय बैठक आहे। त्यानंतर आपण सारे अर्धा तासचा वेळ हे फक्त विजिटर्सला भेटण्यासाठी राखीव ठेवला आहे। म्हणजे सरांना भेटण्यासाठी जो शिष्यमंडळ येतात, जो नागरिक येतात, या सर्वांना भेटण्यासाठी सर राखीव ठेवला आहे। 17 तारीखला सकाळी आमचा कॅट लॅबचं उद्घाटन होणार आहे। म्हणजे जो जिल्हा रुग्णालयामध्ये आपण जो कॅट लॅब काडेवरची लॅब आपण जो तयार केला होता तो एक स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आहे। तुम्ही बघितला तर तुम्हाला लक्षात येतील किती चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे म्हणून। त्या कॅट लॅबचं उद्घाटन आपण 17 तारीखला 6:30 वाजता सकाळी आपण ठेवलंय। म्हणजे सरांच्या दौऱ्याचा क्रम तुम्हाला माहितीच असेल, तर आपण 6:30 वाजता ते 7:15 या टाइममध्ये आपण शासकीय कॅट लॅबचं उद्घाटन ठेवलेलं आहे। त्यानंतर 8:20 पासून आमच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक आणि त्यानंतर पोलीस मुख्यालय
पोलीस हेडक्वार्टर्स मध्ये होणार आहे. हे 10:30 पर्यंत होणार आहे हे कार्यक्रम. म्हणजे 8:20 ते 8:45 पर्यंत आपण हुतात्मा स्मारक मध्ये बैठक म्हणजे कार्यक्रम होणार आहे. आपण पुष्पचक्र ठेवणार आहे तिकडे. त्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये येऊन 9 वाजता शासकीय कार्यक्रमाचा ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर आमचा परेड, संचलन आणि त्यानंतर आपण जो लाभ वाटप, आपण 10-15 लोकांना लाभ वाटप तिकडे ठेवलं आहे, पट्टे वाटप असेल. आणि त्यासोबत तिकडे आपण महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा याचं उद्घाटन सुद्धा त्या दिवस तिकडे ठेवणार आहे आपण. त्यानंतर 10:30 पर्यंत हे कार्यक्रम ठेवला आहे. त्यानंतर 11 वाजता आपण मुख्यमंत्री समर्पित पंचायतराज अभियान, हे तुम्हाला सर्वांना माहित असेल, एकदा आपण याचा कार्यशाळा सुद्धा घेतला होता. या अभियानचा उद्घाटन आपण काकडीला म्हणून जो गाव आहे आमच्या नगर रोड मध्ये, या गावामध्ये माननीय DCM साहेब करणार आहे. त्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान म्हणून एक कार्यक्रम आहे. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा कार्यक्रम नवीन आता लॉन्च करत आहे. हे आपण सप्टेंबर 17 या कार्यक्रमाचा लॉन्च होणार आहे. तो कार्यक्रमसाठी माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा मोस्टली, आता टेंटेटिव्ह सांगत त्यांनी, क्योंकि आतापर्यंत कन्फर्मेशन आमच्याकडे आला नाहीये, मोस्टली माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा बीड मधून या कार्यक्रम अटेंड करणार आहे. यामध्ये असे असणार आहे की माननीय पंतप्रधान सरांचे एक भाषण आणि उद्घाटनचा संदेश असणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरचे कार्यक्रम, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री सर, DCM सर दोन्ही बीड मध्ये बसून पूर्ण राज्याला संबोधन करून या कार्यक्रमच्या राज्यस्तरावरचे उद्घाटन हे करणार आहे. त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या ऐतिहासिक अहिल्यानगर बीड या ट्रेनच्या फ्लॅग ऑफ माननीय मुख्यमंत्री सर, मुख्यमंत्री सर आणि पंकजा मॅम सुद्धा आता येणार आहे. या पंकजा मॅम सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहे असा, आणि आमच्या इतर सर्व मान्यवर यांच्या अध्यक्षतेखाली आपण बीड रेल्वे स्टेशन मध्ये करणार आहे. आता असे ड्राफ्ट शेड्यूल आहे. आता तुम्हाला सुद्धा मी परत सांगतो, हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, यामध्ये मागे पुढे होऊ शकतो, पण ओव्हरऑल हे सेम असणार आहे. एक टेंटेटिव्ह त्यांचा टाइम टू टाइम मिनिट टू मिनिट शेड्यूल आतापर्यंत मला भेटला नाहीये. परत एक मुद्दा सांगू इच्छितो की या सर्व मेजर कार्यक्रम असतात. आमच्या मराठवाडा मुक्ती संघाचा कार्यक्रम असेल,